नमस्कार दोस्तांनो. आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आहोत आणि या तत्पूर्वी आपण ह्याच्यामध्ये एन पी ए म्हणजे काय ते बघितलं, त्या एन पी एचे पार्ट्स बघितले. आता या एन पी ए विरोधी करावं तरी काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता या सेक्शनमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर आर बी आय याच्याबद्दल कोणता कायदा आणतं, आर बी आय काय सांगतं बँकांना, जर ह्याच्या विळख्यात शेतकरी अडकला तर त्याचं काय, त्यांना लोनचे जर पैसे भरले नाही तर काय, शेत जमिनीवरती या सरकारचा ताबा येऊ शकतोय का. आता दोस्तांनो, या एन पी ए विरोधात एक मस्त कायदा सरकारनं तयार केला आणि हा कायदा होता तो दॅट इज सरफाईसी ॲक्ट, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट ॲक्ट 2002. याचं दुसरं नाव आहे सरफाईसी. याचं दुसरं नाव आहे काय, सरफाईसी. म्हणजे जर एखादी ॲसेट एन पी ए झाली, तुम्ही एखाद्या लोनचे पैसे भरले नाही आणि ती ॲसेट एन पी ए कॅटेगरीमध्ये गेली, तर त्याचं करायचं काय, याच्यासाठी हा एन पी ए कायदा आणला, याच्यासाठी हा सरफाईसी कायदा आणला गेला. त्याचं इयर जे आहे ते 2002 आहे. जो कोणी डिफॉल्टर आहे, ज्यानं कोणी अशा लोनचे पैसे भरलेले नाही आहेत, यांच्यासाठी या सरफाईसी ॲक्ट थ्रू एक ARC अपॉइंट केली जाते. ARC म्हणजे काय, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. एकदम चांगल्या आणि मराठी भाषेत सांगायचं ठरलं तर ते असतात दॅट इज कर्ज वसुली पथक. तुम्ही म्हणाल सर लांबन नका लावू, ते शेतजमिनीचं काय होतं ते सांगा आधी. ते कळण्यासाठी आधी तुम्हाला हे कळावं लागेल की सरफाईसी काय ते. आधी एक क्लिअर झालं असेल तुम्हाला की जर एखादं लोन एन पी ए झालं, म्हणजे तो शेतकरी जरी असेल, त्याने बँकेकडनं लोन घेतलंय आणि ते बँकेकडचं लोन त्यानं रिपे केलं नाही, तर असं लोन बँकेच्या कॅटेगरीमध्ये एन पी ए, नॉन परफॉर्मिंग ॲसेट समजलं जातं. ॲसेट आहे पण ती परफॉर्म करत नाहीये, त्याच्यातनं बँकेला व्याजही भेटत नाहीये आणि त्याच्यातनं बँकेला मुद्दल पण भेटत नाहीये. या दोघांपैकी एक काहीही बँकेला भेटत नाहीये, तर अशा कॅटेगरीला ती ॲसेट होती एन पी ए, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. त्याच्या विरोधी कायदा तो म्हणजे हा सरफाईसी ॲक्ट. आता अशी एन पी ए झालेली जमीन किंवा एन पी ए झालेली ॲसेट किंवा काही, गाडी असू दे, घोडा असू दे, ट्रॅक्टर असू दे, काय जे काय असायचं ते असू दे, ते अशा ARC ला अपॉइंट केलं जातं, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, कर्ज वसुली पथकाला अपॉइंट केलं जातं आणि त्यांनी आता बँकेला हे पैसे काढून द्यायचे असतात. आता जरा नीट बघा, हे एन पी ए जेव्हा लोन होतं ना, अशी ARC जेव्हा स्टँड करते, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, तेव्हा 90 दिवसांनी ते एन पी ए झाल्यानंतर पर्टिक्युलर टाइम फ्रेम, प्रत्येक लोनचा टाइम फ्रेम हा वेगळा असतो. जर तुम्ही गाडीचा विचार करायला गेलात तर गाडीचा टाइम फ्रेम वेगळा आहे. ॲग्रिकल्चर जमीन जर असेल तर 2 क्रॉपिंग सीझन सोडल्यानंतर ते एन पी ए कॅटेगरी पकडली जात असते की 2 क्रॉपिंग सीझन त्या माणसानं पैसेच नाही भरले, मग ती एन पी ए कॅटेगरीमध्ये चालली जाते. घराच्या बाबतीमध्ये असं असतं. आता आपण पर्टिक्युलर बोलतोय ते ॲग्रिकल्चर बाबत, तर मग आता इथे 2 क्रॉपिंग सीझन झाले. 2 क्रॉपिंग सीझन म्हणजे 90 दिवस येणार नाही. आता ते 2 क्रॉपिंग सीझन त्या प्रत्येक क्रॉपबद्दल, ते जे काही तुम्ही पीक घेता त्याच्याबद्दल वेगळं असतंय. त्याच्यानंतर पहिली नोटीस जात असते आणि ही लीगल धमकी असते की तुम्ही जर समजा आता असे पैसे आम्हाला दिले नाही तर मग आम्ही बघा तुमचं आता काहीतरी करूया. हां, तर आता सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ते म्हणजे ॲग्रिकल्चर लँड या सरफाईसी कायद्याच्या अंतर्गत येत नाही. त्याच्यामुळे दुसरी लीगल नोटीस जात असताना त्यांना फक्त पैसे भरा, शेतकऱ्याला फक्त पैसे भरा असंच सांगितलं जात असतं. जर ॲसेट वेगळ्या असतील, म्हणजे काय, आत्ता इतक्यात आपण बोललो ट्रॅक्टर असेल, घर असेल, शॉप असेल, अशा जर ॲसेट वेगळ्या असतील तर पहिली नोटीस आणि दुसरी नोटीस हे ज्यानं लोन घेतलंय त्याला पण जाते आणि त्याच्यासोबत ज्यानं कोणी गॅरंटी घेतली आहे लोनची त्या गॅरंटरला पण नोटीस जाते. आता दुसऱ्या नोटिसीमध्ये तुमच्या प्रॉपर्टीची किंमत सांगितली जाते की बाबांनो, तुमच्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू 1 लाख रुपये, त्या 1 लाख रुपयापैकी जर समजा तुम्ही आम्हाला 20,000 रुपये भरलेले आहेत, हां, तर आता या 20,000मध्ये बघा तुमचे हे असे 80,000 रुपये आहेत, तुम्ही आम्हाला ते देणं बाकी आहे. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सांगतोय मी तुम्हाला, जर लोन 1 लाखाच्या खाली असेल तर ते सरफाईसीच्या कॅटेगरीमध्ये जात नाही. ठीक आहे, म्हणजे ह्या पण कारणानं तुम्हाला सूट भेटू शकते आहे. जर लोन 1 लाखापर्यंत असेल तर ते सरफाईसी ॲक्ट थ्रू जात नाही, तिथे ARC अपॉइंट करता येत नाही. असं ॲज्युम करा की ती ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती 10 लाख रुपये आहे. हे मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी 1 लाख रुपये आधी सांगितलेलं होतं. आता आपण उदाहरण घेण्यासाठी 10 लाख रुपये घेतोय आणि त्या 10 लाख रुपयापैकी तुम्ही 2 लाख रुपये फेडलेले असतील. आता तुम्ही 2 लाख फेडले म्हणजे तुम्ही आता बँकेला 8 लाख रुपये देणं बाकी उरलेलं आहे. आता तुमच्या प्रॉपर्टीची किंमत, मार्केट व्हॅल्यू काढली जाते की ही 8 लाख रुपये आहे, तुम्ही आम्हाला पैसे फेडलेले नाही आहेत. आता त्या प्रॉपर्टीची डिरेक्टली निलामीची तारीख ही लोक जाहीर करतात. परत एकदा सांगतो, याच्यात
शेतजमीन येत नाही आहे. बाकीचे ॲसेट त्याच्यामध्ये येतात, आहेत घर, शॉप. त्याच्यानंतर जर तुम्ही ट्रॅक्टर घेतलेला असेल, गाड्या विकत घेतलेल्या असतील, तर निलामीनंतर जर समजा ती ॲसेटची व्हॅल्यू 10 लाख रुपये होती, तुम्ही बँकेला 2 लाख रुपये फेडले, 2 लाख बँक तुम्हाला परत करते आणि 8 लाख स्वतःकडे स्वतःच्या लोनचे ठेवून घेते. ह्याच्यामध्ये आता नीट लक्षात घ्या, अनटिल अँड अनलेस असं ती ॲसेट NPA होत नाही, तुम्ही अशी ती ॲसेट खेचून घेऊ शकत नाही सरफाईसी ॲक्ट थ्रू. दुसरं महत्त्वाचं, जे काही तुम्हाला नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 60 दिवसांचा कालावधी दिला जात असतो. त्या 60 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही पैसे भरायचे आणि जर तुम्ही पैसे भरले नाही तर आणि तरच तुमच्यावरती अशी कार्यवाही केली जात असते. महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिकल्चर लँड सरफाईसीच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत नाही. त्याच्यामुळं फार्मर्सनं घाबरून जायचं कारण नाही आहे. काहीही तुमच्या शेतजमिनीला होणार नाही आहे. नेक्स्ट, द बॉरोवर हॅज टू फेल टू कम्प्लाय. आणि हे जे 60 दिवसाची नोटीस दिलेली आहे त्याच्यात जर त्यांना पैसे भरले नाही तर मग हे सगळं सगळं होऊ शकतं. मी तुम्हाला आत्ता इतक्यात उदाहरण दिलं की जी ही व्हॅल्यू आहे ती 1 लाखाच्या पुढची असली पाहिजे, तर आणि तरच ही ड्यू जो आहे तो तुम्ही बँक वसुली करायला आणि सरफाईसीच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जातं. आता जर सरकारनं पैसे भरले नाही तर म्हणजे शेतकऱ्यानं जर पैसे भरले नाही तर काय होतं हे सांगतोय मी. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. शेतकऱ्यानं पैसे भरले नाही तर काय होतं, शेतकऱ्यानं जर पैसे भरले नाही तर त्याला लीगल नोटीस जाते आणि मग त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी भेटणं बंद होऊन जातं. जसं की पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 1% हे इंटरेस्ट सबवेन्शन दिलं जात असतं. इंटरेस्ट सबवेन्शनचा अर्थ काय असतो की जर बँकेने तुमच्या लोनवरती 4% व्याज लावलेलं असेल तर ते 1% कमी होऊन ते 3%नी तुम्हाला लोन भेटत असतं. आता असं इंटरेस्ट सबवेन्शन तुमचं जात असतं. ओके, हा एक मोठा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडत असतो. पुन्हा तुम्ही लोन मागायला जाल तर आधीचे लोन आणि ड्यूज क्लिअर करा असं म्हटलं जात असतं आणि तुमचा सिबिल स्कोअर जो आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पाडला जात असतो. सो शेतकऱ्यांनी एवढं घाबरण्याचं कारण नाही की माझी शेतजमीन जाईल. या सरफाईसी ॲक्ट थ्रू ॲग्रिकल्चर लँड त्याच्यामध्ये येत नाही. शेतजमिनी या सरफाईसी ॲक्ट थ्रू येत नाही. हे नीट प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये बँकांवरती देखील खूप सारे लॉज टाकण्यात आलेले आहेत. अशी जी ARC आहे तिला हे सगळेच्या सगळे कामं दिलेली असतात. आता ह्याच्या विरोधात मग शेतकऱ्याला पण काही अधिकार आहेत का, तर हो, शेतकऱ्याला पण ह्याच्यामध्ये काही अधिकार आहे. एक, DRT नावाची व्यक्ती अपॉइंट केली जात असते. DRT, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, ह्याला अपॉइंट केलं जात असतं. असं ॲज्युम करा की शेतकऱ्याचं मत पडलेलं आहे की नाही, मला सांगितलं गेलेलं तर ही टर्म आणि ही टर्म फुलफिल केली नाही म्हणून मी माझे काही पैसे भरले नाही. तर अशा डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये ग्राहकाला आणि शेतकऱ्याला किंवा तुम्हाला मला, ज्यांचं घर असं NPA थ्रू आलेलं आहे, ज्यांचा गाळा असा NPA थ्रू आलेला आहे, ज्यांची गाडी अशी NPA थ्रू आलेली आहे, त्यांना सगळ्यांना DRT मध्ये सुद्धा जाता येतं. ही एक प्रोव्हिजन सुद्धा DRT मध्ये करण्यात आलेली आहे. सो घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. शेतकऱ्याची शेतजमीन ही दॅट इज सरफाईसी ॲक्ट थ्रू काही खेचून घेतली जात नाही, त्याच्याबद्दल निर्धास्त असावं. बाकीचे जर लोन असतील तर मग ते सरफाईसी ॲक्ट थ्रू येत असतात, हे पण लक्षात घेण्याचं कारण आहे. ओके, चला, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं खूप छान कळालेलं असेल. जर तुम्हाला कळालेलं असेल तर प्लीज आपला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.